रस्त्याकडेला फुगे विकणाऱ्या एका कुटुंबियाचं 1 वर्षाचं बाळ चोरला गेले। ही घटना महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। राजस्थानहून हे कुटुंब आलं होतं ते स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि ते रस्त्याकडेला फुगे विकत होते आणि एका रात्री झोपल्यानंतर त्यांच्या कुशीतून ते बाळ चोरी करून चोरटे घेऊन गेले आणि ते कशासाठी चोरलं होतं हेच आपण पाहणार आहोत। बाळ चोरीला गेल्यानंतर त्या मातेनं टाहो फोडला आणि पोलीस सुद्धा गहिवरले। पोलिसांनी सगळी पथकं फिरवली आणि ते बाळ 72 तासात पोलिसांनी शोधून काढलं। ते बाळ कुठं होतं तर ते बाळ सापडलं कुठं, रत्नागिरी सावर्डे या गावात। त्यांनी ते बाळ तिथं त्या कुटुंबियांना विकलं होतं। कशासाठी विकलं होतं तर त्या कुटुंबियांना मूलबाळ नव्हतं आणि त्या व्यक्तीनं त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला एक बाळ आणून देतो असं सांगितलं होतं आणि त्यासाठी त्यांनी पैसे सुद्धा काही घेतले होते आणि ते पैसे घेऊन त्यांनी हे बाळ यांच्याकडलं उचललं आणि त्यांना नेऊन दिलं। त्यामुळं पण त्यांना त्यांचा इतिहास माहिती नव्हता, त्यामुळे ते फसले गेले। तर अशा चोरांपासून आपण सुद्धा सावध राहिलं पाहिजे। पण पोलिसांची कामगिरी इतकी चांगली की त्यांनी ते बाळ शोधून आणून त्या महिलेला सुपूर्द केलं। त्यानंतर मात्र त्या महिलेचा, त्या कुटुंबियाचा आनंद हा गगनात मावणारा नव्हता आणि या सगळ्या गोष्टींचं सांगली पोलिसांचं कौतुक मात्र अगदी सगळ्या महाराष्ट्रात होत आहे। आणि याचा आरोपी कोण होता तर या आरोपीचं नाव होतं इनायत गोलंदाज। या आरोपीवर याच्या अगोदर सुद्धा खंडणीच्या वगैरे बऱ्याच केसेस चालू आहेत।